करताय? चप्पल घेतली आज मी. चप्पलांची शॉपिंग करते मी, जास्त नाही करत. सौरभ असता ना, तर सौरभ पण बोलला असता ताई दादा ओरड. घराची अवस्था बघू शकता मी काय केली आहे. कारण आम्ही ना अजिबात पॅकिंग केलं नाही आहे, अजिबात. तर मंडळी आमचं हे जायचं ठरलं होतं खूप आधी, आणि त्याच्यानंतर अचानक ते कॅन्सल झालं. कारण कुणाला पण कामं आली, माझी पण कामं होती, थोडा मूड ऑफ झाला होता. पण नंतर मी विचार केला की असं जर कामं करत राहिलो, कारण कामात बिझी असणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यातून वेळ काढलाच पाहिजे. मग मी न सांगता कुणाला असंच एक दिवस सगळं फायनल करून टाकलं आणि कुणाला सांगितलं की सगळं फायनल केलं आहे मी, आपल्याला जायचं आहे, ही तारीख आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की मी बालीला सुद्धा जाते आहे 11 पासून 18 पर्यंत. आणि ते मी तुम्हाला आधी सांगते कारण आता आम्ही जातो ॲडिओना टूर्ससोबत, आणि मी बालीला पण जाते ॲडिओनासोबत. तर तुम्हीसुद्धा आम्हाला जॉईन करू शकता ॲडिओनासोबत. ऑगस्टमध्ये जी बाली ट्रिप आहे त्यासाठी आपण मस्त मजा करूया तेव्हा. आणि मी त्याची शॉपिंग खूप आधी करेन आणि पॅकिंग पण खूप आधी करेन, कारण आत्ताचा अनुभव बघता खूप त्रास झाला आहे, खूप म्हणजे खूप. पण असं नाही की आम्ही टाईमपास करत होतो, कंटिन्यू कामात होतो. म्हणजे लग्नाच्या आधी एक दिवस सुटपर्यंत आम्ही कामात होतो, तसं आत्तासुद्धा कुणाला आता देवमाणूसचं टायटल ट्रॅक करायचं आहे, देवमाणूसचे प्रोमोज वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो बिझी आहे. तो आत्ताही काम करायला गेला आहे. सो त्याने त्याची बॅग थोडीफार रात्री पॅक केली आणि आज रात्री तो पॅक करेल. उद्या सकाळी आम्ही निघतोय जायला. सो आपण बघूया तिकडे छान छान ब्लॉग्स बनवू. आणि स्वित्झर्लंडला वगैरे जाणं हे कुणालचं खरं तर स्वप्न होतं, आणि त्यामुळे तो सारखं सांगायचा. मग त्याला आता मी घेऊन चालली आहे मस्त स्वित्झर्लंड ट्रिपवरती, आणि आम्ही छान फिरणार आहोत. ॲडिओनासोबत याआधीसुद्धा मी दुबईला गेले, थायलंडला गेले, सगळीकडे फिरले. आणि मी त्यांच्यासोबत कायम जात असते आणि मजा येते, खूप छान एक्सप्लोअर करता येतं, एक वेळ मिळतो. असं घाईघाईत गडबडीत सगळीकडे मला फिरायला अजिबात आवडत नाही. सो त्यामुळे आता परत एकदा ॲडिओनासोबत आम्ही चाललो युरोप टूरला. पण आम्ही भरपूर वांदे केलेत. आम्ही जे एक करन्सी कार्ड घेतलं होतं ते आम्ही कलेक्टच केलं नाही, विसरलो. तर ते कलेक्ट करण्यासाठी आम्ही आता ठाण्याला जातो आहे. ठाण्यात आम्ही जाऊन थोडीफार माझी शॉपिंग कमी पडली आहे मला असं वाटलं होतील सगळे एवढे 20-25 कपडे, पण ते नाही झालेत. आणि आम्हाला स्ट्रिक्ट साकेत दादाने सांगितलं आहे की खूप कमी कपडे घेऊन यायचे आहे अंकिता, जेवढे कमी कपडे घेऊन याल तेवढं चांगलं आहे. पण ऐकू तर आम्ही इन्फ्लुएन्सर कसले, तर मला असं भरपूर कपडे घेऊन जायचं आहे मजा करायची. पण नाही, मी खूप कमी कपडे घेतलेत आणि मजा करणार आहोत आम्ही. तर आता मी रेडी झाले, मी वाट बघते कुणालची. कुणाल आला की आम्ही ठाण्याला जायला निघणार आहोत. चल 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 चल, माझा फोन लागत नाही. चल बावड आहे बघ, बॅग भरली, कुठे ठेवू सामान? अजून बाकी आहे ना. शॉपिंग कधी संपणार? उद्याच संपेल बहुतेक. निघाला काय झालं नाही झालेत मग. असं वाटतंय झोपावं, पण नंतर ते ट्रिपवरती खर्च केलेले लाखो रुपये आठवत आहेत. जायलाच पाहिजे, एन्जॉय करायलाच पाहिजे. चला कुणाल चल, तूच राहिलायस तयारी करायचा. सगळ्या गोष्टी बघतोय मी. हो, बंद केलाय का, बंद केलाय का, तुला काय? मी बघून झाल्यावर बघतोय. चल, सिलेंडर बंद केलाय का तू बघितलंस? हो चल. बघितलं नाही, मी ही घेते छोटी, तू दोन मोठे घे. अरे ढकल ना. ही बिग बॉस वाली बॅग, याच्यावर टेपी मारल्याने आहेत. ए माझं नाव अंकिता. चलो, मला एवढं ओके वाटतं. एवढं सामान घेऊन 4 बॅग म्हणजे एवढ्या दिवसासाठी जातोस तुला कपडे नको? आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही प्राजक्ताला सांगितलं होतं की प्लीज आमच्यासाठी गाडी बुक कर, आणि तिने ही गाडी बुक केली होती. पण गाडी बुक केल्यानंतर काय झालं? प्राजक्ताबद्दल 2 शब्द कुणाल? काय नाही, आपण शब्द नाही वापरू शकत. काय होतं माहिती, गाडी स्वच्छ पण नाही आहे तुमची, बाकी काय नाही. स्वच्छ करा फक्त गाडी, बाकी काय नाही. तुमची हे समजू शकतो आम्ही, पण आम्हाला जमणार नाही पुढे एअरपोर्ट पर्यंत जाणं. बघा किती धूळ आहे सर, आणि वास आहे, हे आहे, बाकी काय नाही. पण धूळ तर आता
तुम्ही एसीच बंद ठेवला, एवढं धूळ घुसणार असते. एसी रिपेअर करून घ्या, कारण आम्ही एसी चूज केला होता ना. लांब जाय, धुळीने परत सर्दी वगैरे होईल म्हणून, बाकी काही नाही. खूप लांब जायचं आहे, 9 तासाची फ्लाईट आहे. एसी विदाउट एसी त्रास होतो. आम्ही देतो तुम्हाला पूर्ण पैसे, फक्त उतरवा आम्हाला. मेन रोडला जिथे मिळेल ओला वगैरे काहीतरी प्रॉब्लेम गाडीचा आहे म्हणून, नाहीतर तुमचं असं काही नाही. असं करायचं काही हेतू नाही आमचा. आणि खोटं बोलू नका फक्त. आता तुम्ही सांगितलं की एसी आहे. आम्हाला तुम्ही काय म्हटलात की एसी आहे. तुमची गरज समजू शकतो काका, पण असं नका करू. कारण सांगा, बाकी काय नाही. एसीचा पण प्रॉब्लेम नाही. स्वच्छता असती ना तर विदाउट एसी पण आलो असतो. वास येतोय गाडीत, बाकी काय नाही. त्याची गाडी नाही. त्यांना काहीतरी आजार आहे, त्यांचे पाय वगैरे असे सुजलेत आणि वास आहे गाडीत. तू बोलतेस तसंच जाऊया. मला प्रॉब्लेम याचा नाही. तसं ते मला त्यांच्यावर दया लिहून बोलू. दया येऊ दे. मला प्रॉब्लेम दया की कुठं असते. तुम्ही मेहनत करा, हे करा. म्हणजे घाणेरडेपणावरती दया नसते. असं कुठला क्लायंट बसेल साहेब, बसू शकत नाही. एवढं घाण वास आहे त्याच्यात. आम्हाला वास आहे. घाणेरडी म्हणजे असं असतात की टॉयलेट सारखा वास येतोय, मुतारीचा वास आहे. आणि एसी आम्हाला बसताना काय बोलणं माहितीये, चल बोललो ठीक आहे म्हातारा आहे. आम्हाला मी त्या दिवशी त्याला बघितलेलं, त्याच्या पाया बियाला लागलेलं, त्याच्यामुळे तो बिचारा हे करत होता. तर बोललो चल हे आहे म्हणून तो काय म्हटला की पुढे जाऊन सर लावतो एसी, पहिले थंड नाही होत. आणि एसीच नाही बोलतोय नंतर. आणि एवढी घाण म्हणजे माझ्या अंगावर माश्या बसतायत असं मला वाटायला लागलं. आता खायली उतरल्या पण मला स्वतःची क्युरिओसिटी, म्हणजे विचार कर ते म्हणून आम्ही त्याला पूर्ण पैसे देणार होतो आणि सांगणार होतो की गाडी तरी ॲटलिस्ट स्वच्छ ठेवा. दिले ना आपण, पूर्णच दिले. 400 रुपये दिले तरी मी आता 400 रुपये दिले. तोंड वर करून मागितले नसते ना तर दिले असते आपण. हा थँक गॉड गाडी आली चांगली. गाडी पोचतो. अरे त्यांच्या पायाला काहीतरी आजार होता म्हणून ते आले नव्हते. ते मला पण वाटतंय. चल आता. तर झालं होतं असं की ते काकांना आम्ही खूप दिवसापूर्वी बघितलं होतं एका ठिकाणी, गाडीच्या तिथेच, गाडीच्या बाजूला ते होते आणि त्यांना काहीतरी जखम वगैरे झाली आहे, पायाला असं काहीतरी आजार आहे त्यांच्या, आणि त्यांची पॅन्ट ओली होती. आणि मी त्यांना म्हटलं की त्यांना काही झालं आहे का, ते पॅन्टमध्येच त्यांनी काहीतरी केलं आहे असं मला वाटतं. असं आणि आमचं डिस्कशन झालं होतं. तर तीच गाडी जेव्हा आली आणि त्यांना मी बघितलं तेव्हा मी पटकन ओळखलं. बरं, गाडीत बसल्यानंतर अक्षरशः सार्वजनिक शौचालयाचा वास होता, खूप धूळ होती. आणि तरी पण त्यांच्यावर दया दाखवून आम्ही विचार केला की त्यांना पूर्ण पैसे देऊया, आपण गाडी चेंज करूया. पण नंतर त्यांनी आम्हाला वेगळ्याच प्रकारचा मास दाखवायला सुरुवात केली. म्हणजे बाहेर थंड अवस्था आहे, तुम्हाला काय त्रास होतोय घ्यायला खिडकीतनं वगैरे. कारण JNPT वगैरे हा जो रोड आहे, एअरपोर्टपर्यंत जाईपर्यंत एवढी धूळ जर आम्ही घेतली तर आम्हाला लगेच सर्दी होणार हे आम्हाला माहिती आहे. कारण कंटिन्यू AC मध्ये ट्रॅव्हल करायची सवय असते, म्हणून आम्ही ACच बुक केली होती. पण AC त्यांनी सांगितलं की आधी चालतो, मी नंतर लावतो, कूलिंग थोडं कमी आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत काही AC लावायचं गोष्ट घेतलीच नाही आणि ते म्हणाले माझा AC बिघडला आहे. हे त्यांनी अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर सांगितलं. तरीसुद्धा आम्ही त्यांना 400 रुपये दिले आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही दुसरी गाडी बुक करतो आणि आम्ही दुसऱ्या गाडीने फायनली एअरपोर्टला पोचलो. आता सगळ्यात मोठा टास्क आहे कुणाल, कोणाच्या बॅगचं वजन किती होणार आहे. माझ्या कमी आहे, तुझं पण ते इक्वल तर झालं पाहिजे. ते अजून नव्हतं पाहिजे. मॅडम आलेले आहे, चलो. ए तुझ्याकडे बॅग नाही आहे. सॉरी कुणाल. मी कालच साकेत दादाला विचारलं होतं पण तो म्हणालेला ऍडजस्ट होईल. कोणचा? अच्छा कुणाल तू ठेवलंस. गोंधळ घालू नकोस रे बाबा. ही बॅग चेक कर. नाही त्याच चेक कर. खरंच 23 झालं. कमी आहे का? वा, हा सगळ्यात मोठा कंटाळा हा आहे. आता सगळे गॅजेट्स काढायला लागणार आहे. आम्ही आता भरपूर अशी पेटपूजा केली आहे. आत्तापासूनच पाव खाऊन तुला कसं वाटतंय? मजा येणार आहे पाव खायला.
मला मी पाव नाही खाणार आहे. स्ट्रॉंग महाराष्ट्राची जनता तुला पाव खाऊ नका. अशीच फिरते मुद्दा हो काय मला कुणाल आपली पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे सोबत. कसं वाटतंय? कुणालने ना पाण्याची बॉटल घेतली नाही आणि ती घरीच ठेवली. आम्ही पाण्याची बॉटल फिरतोय आणि आम्हाला फक्त दारूच्याच बॉटल दिसतात, पाण्याची नाही दिसत. हा यार एवढे असेच असतात. नाही मी खूप आधी हे घेऊन ठेवलं होतं याच्यासाठी की मला सगळ्या कंट्रीज फिरायच्या आहेत. आणि मी बिग बॉसला जाण्याच्या आधी लिहून पण पोस्ट केलं होतं माहिती आहे ना कुणाल, की आपण सगळे देश फिरू, सगळे फिरू. आम्ही भरपूर म्हणजे माझी अशी इच्छा आहे की निदान फॅमिली एक्सटेंड करण्याआधी आपण 50 देश तरी फिरलो पाहिजे असं मला वाटतं. आत्ता किती होतील आपले? आत्ता आपले होती 5-6 होते प्लस माझे मी आधी दोन जाऊन आले. सो माझं 50चं काउंट जरा लवकर होतं. पण परत दुबईला जाणार आपण, कारण मला कुणाला एक जागा दाखवायची आहे दुबईमधली जी अशी फार आपण फार जात नाही तिकडे अशी. सो आम्ही जाऊ परत एकदा. आम्ही आता आम्ही उणगे झालो आता. ह्यो माझ्यामुळे उणगो झालो आहे होय ना. स्टुडिओ दोन आहे. स्टुडिओ आणि आता अंकिता एक आहे. अंकिता तुने ही आमची नावेच आहे. हे वापरलं बघ. ही आमची नावेच आहे. किती आहे? सगळे चौघलेने मला सांगितलंय. हो तिकडे जर नाही चाललं तर मी तुम्हाला पकडणार. नेटवर्क येईल ना व्यवस्थित. बनवून टाका मॅट्रिक्सचं बनवून टाकू. चांगलं चाललं की टाकून चांगलं चाललंय. नाही चाललं तर मी ते पण टाकणार. मग चांगलं चाललं की मला पर्सनल व्हिडिओ व्हॉट्सअप करा. मी आमच्या मॅट्रिक्सच्या साईटवर पाठवून देतो. हा ठीक आहे चालेल. ओके कुठे चाललंय आपण ते सांग. ताई आपण आता कुठे चाललोय? तसं नाही. आम्ही इथून पोहोचल्यानंतर कुणाच्या मैत्रिणीकडे जाणार आहोत जेवायला. असं तिच्या जी अशी माझी मैत्रीण जी इंजिनिअरिंगला माझ्या सोबत होती, म्हणजे 3 वर्षांनी मोठी माझ्यापेक्षा. ती डिग्रीला होती, मी डिप्लोमाला होतो. आणि जाम मजा गेली. आणि ती अशी होती ना, एकटी डिस्कवर चालवायची आहे बाई. तेव्हा आपण कॉलेजला होतो तेव्हा बाईक मुलगी चालवणं म्हणजे असं हे होतं जास्त. आणि ती ब्लॅक बेल्ट आहे. तुडवणार नाही ना? तुडवू शकते तुला. मला कशाला? तुमच्या मोबाईल पेमेंट लिंक केलं माझं जीपीवर पेमेंट लिंक केलं असेल. लेट्स गो. सगळी बाहेर काय करतोस? ताडोबा आहे की वेगळीच प्रेम आहे. यांचा चालनात माया या. हे बघ देव बघ. हे हा पाट देव बघ. ही बघ ही नदी अशी येऊन इथे ही समुद्राला मिळाली. जाम हलत आहे.
डिस्प्ले गेलाय त्याचं. एअर इंडियाला सांग, एअर इंडियाला सांग काय चाललंय ना मध्ये मध्ये कसं चालतं. आता बंद करू देते बघा. पण आता तो बघ हलतो ना म्हणून चालू होतो. पण काय काय खाल्लंस काय हे बघ. हे भारतातले साथ आहे. चलो चलो हॅलो. बारीक झालास का तू. चला चल चला 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 चला. तुम्ही चालला दुसरीकडे. नाही आपण एकाच हॉटेलला जातोय ना. हॉटेल उद्या तुम्ही दुसरीकडे जाताय. हा कुणाल कुणाल कसं वाटतंय वेंदळेपणा करून. वाईट वाटतंय. मी त्याला तेच बोलतोय माझा एक रील मायनस होईल. एक रील इकडे पण बायकोने लक्ष नाही दिलं की काय होतं. आलं ना कळलं ना तुला. केवढा मोठा मूर्खपणा करावा माणसाने. ड्रायव्हिंगला घेऊन आलाय लायसन्स घरी ठेवून आलाय. आणि त्याच्यासाठी तो लायसन्स घ्यायला गेला होता रात्रीचा. त्याने लायसन्स पण घेतलंय. फोन कर आता. मी वेंदे बघ कसं वेंदेपणा केलाय त्याने. वेगवेगळ्या अँगलने शूट करते. कसं रे असं कसं इतना टॅलेंट आता का असे. तर मी कधी जेव्हा इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करते तेव्हा मी ॲडिओनासोबतच जाते. हे आधीच्या लोकांना माहिती आहे. तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. ॲडिओना ही एक पुणे बेस्ड टूर कंपनी आहे ज्यांच्यासोबत तुम्ही कुठेही फिरायला जाऊ शकता. या ट्रिपमध्ये मी सांगितलं होतं की मला साकेत दादा आणि सुजाता हे जे करते धरते आहेत ॲडिओनाचे ते सोबत हवे आहेत. आणि तसं आम्ही एकत्र फिरणार आहोत, एकत्र एक्सप्लोअर करणार आहोत नवीन नवीन गोष्टी. तर तुम्हाला फिरायला जायचं असेल किंवा तुम्हाला आईवडिलांना फिरायला पाठवायचं असेल तर तुम्ही ॲडिओनासोबत नक्की पाठवू शकता. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. कारण खूप छान वेल मॅनेज अशी त्यांची टूर असते. आणि साकेत दादा इज अ फॅमिली. सो अजून मी तुम्हाला माझ्याकडनं काय ॲश्युरिटी देऊ शकते तुम्ही बघालच पुढचे ब्लॉग्स. सोडून देणार मी. खरंच रिकामी आहे. हो हो रिकामी. नको सोडूच लागेल. थोड्या वेळात करतो. थांब थांब जरा. बॅग हे टाक. बॅग लोड करतो. करणार तू थांब. चला. पण बघ ना त्यांनी गाड्या ताब्यात देऊन एवढ्या मोठमोठ्या गाड्या आहेत BMW वगैरे चावी देऊन ते सरळ. ही का नाही घेतलीस. ही का नाही घेतलीस. XC90 €1,500 एक्स्ट्रा मागत होते त्याचे. अरे द्यायचं काय तू काय विचार करतो यार. ही पण चांगली होती. ही बघ ही बघ. हा मग ह्याचे किती आहे. किती. आल्या मला पार्किंगमध्ये हे मस्त गुलाबाचं झाड दिसलंय. कसली मोठी मोठी गुलाब आहेत. हा गोंडस आहेस ग गोंडस. तर आम्ही फायनली हॉटेलला पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चेंज करून फ्रेश होऊन कुणालच्या फ्रेंडकडे जाणार आहोत जेवायला. कुणाल तुझी मैत्रीण चांगलं जेवण बनवते ना. चांगलं बनवते ना. इकडच्या कोंबड्या कशा आहेत मला माहिती कशाला. मग ठीक आहे मग काय बेस्ट. तर इथे आता वाजलेत रात्रीचे 8. रात्रीचे 8 वाजता एवढा लख्ख प्रकाश आहे. यांच्याकडे रात्र 10:30 वाजता होते. म्हणजे सनसेट 10:30 वाजता होतो.
आता आम्ही पोहोचलोय फ्रँकफर्टला. आम्ही हॉटेलमध्ये थोडासा आराम करून आता आम्ही निघू, कुणालच्या फ्रेंडकडे जाऊ, इथे मस्त जेवू आणि त्यानंतर आम्ही आराम करणार. आणि उद्या आम्ही जाणार आहोत लक्झमबर्गला. तिथे आम्ही काय करणार हे मला जरा वाचावं लागेल, कारण मला काही फारशी कल्पना नाही, तर ते मी वाचून तुम्हाला सांगेन. आणि ते बऱ्याच गोष्टी नवीन आहेत, ज्या गोष्टी आम्हालाही एक्सप्लोअर करायला खूप आवडत आहेत आणि आवडतील. आम्ही तर शिकतोय सुद्धा, जसं की लेफ्ट हँड ड्राईव्ह. आणि माझा नवरा कुणाल. कुणाल, लायसन्स विसरलास की नाही बाळा? कुणाल, उत्तर देऊचो नाही आता, कारण लायसन्स विसरलो. तर असे आम्ही कांड करत करत शिकत असे मस्त आम्ही फिरणार आहोत. पुढचे बरेच दिवस आम्ही येथे आहोत. मी दुसऱ्या दिवशी कुठे जाते हे आदल्या दिवशी इंस्टाग्रामवर सांगत जाईन. इकडे आल्यानंतर कुणाल एका मैत्रिणींना सर्च करतोय. आतापर्यंत तर मला याचे काही मैत्रिणी माहित नव्हते. आता बसलाय म्हणतो अस्मिताला सर्च करतोय. ह्या खायचा अस्मिता आणि काय भावाशी कितक्या मैत्रिणी आहेत तुझे? मिळाले तुला? नाही अस्मिता नाही मिळत. मला कमी करायची होती भाजी. तर आम्ही कुणालचे कॉलेज फ्रेंड सुप्रिया आणि शेखर यांना सुद्धा भेटलो आणि खूप मस्त असं जेवण सुप्रियाच्या आईने आणि सुप्रियाने बनवलं होतं. आणि सॉरी, शेखर दादांनी सुद्धा छान चिकन बनवलं होतं. तर आम्ही कुणालच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आलो, मस्त जेवलो खूप सारं. आणि आता वेळ झाली आहे ह्या व्लॉगला इथेच थांबण्याची. आपण भेटूया उद्या सकाळी लक्झमबर्गला जाताना.